फोटोग्राफी बॅचचं चौथं सेशन खूप इंटरेस्टिंग असतं. आम्ही सगळे भल्या पहाटे उठून मुंबईत जातो फोटोग्राफी करायला. खरं तर पहाटे 5ला उठणं जीवावर येतं, पण फोटोग्राफीच्या चांगल्या लाईटसाठी करायला लागतं. पण 4:30चा अलार्म लावला, जाग 3:45ला झाली एक्साइटमेंटमध्ये. रात्रभर झोपच लागली. ते पाठ कशी झाली आणि वेळ कशी, घड्याळात 5 कधी वाजले तेच समजलं नाही. अंघोळ केली आणि पटकन निघालो. थोडा उशीर झाला रिक्षामुळे, पण धावत धावत का होईना स्टेशन गाठलं. मग आम्ही 6:16ची ट्रेन पकडली. तिथून प्रवास सुरू झाला. ते भेटलो सगळेजण CST स्टेशनला मोठ्या पंख्याच्या खाली. खरं तर रोजचाच रस्ता होता, रोजचीच ठिकाणं होती, पण त्या दिवशी ती आम्ही नवीन रूपाने बघितली. मी त्या रस्त्यावरती माझ्या आयुष्यात एवढं कधीही पायी चाललेलो नाहीये. त्या रोजचा रोड आहे माझा, तो नेहमीचा रस्ता आहे. तिकडच त्याच कोर्टात जातो मी रत्नागिरीची आहे, त्याच्यामुळे बिंग अ नॉन मुंबईकर CST वगैरे सगळं बघणं माझ्यासाठी फारच नवीन होतं. मुंबईची धावपळ वगैरे सगळी ऐकलेली होती, पण ती प्रत्यक्ष बघणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं हे फार वेगळं होतं. मला आउटडोअर करताना मला आधी पण फोटो काढताना खूप कॉन्शियस फिलिंग व्हायचं. मला असं भीती वाटायची की कॅमेरा घेऊन आपण फोटो काढतात तर आपल्याला कोण ओरडणार तर नाही ना, किंवा असं कसं आपण कॅमेरा घेऊन फोटो काढायचे, सगळे आपल्याकडे बघतायत. पण मला त्या दिवशी खूप छान वाटलं, एक कॉन्फिडन्स निर्माण झाला की आपण बिनधास्त फोटो काढायला हवेत. तर मी असा कधी विचार केला नव्हता की CSTच्या स्टेशनवर उभी राहून मी गळ्यात कॅमेरा लटकवून फोटो काढेन, हा कधी विचार केला नव्हता. किंवा रस्त्यावर भटकत फिरेन असा कधी विचार केला नव्हता मी. सकाळी तर माझे एक पण फोटो चांगला नव्हता आलेला, कारण ISO आणि अपेर्चर ते माझी सेटिंग करण्यातच गेला दिवस अर्धा. मेन बेसिक गोष्ट होती की हे सगळं माझ्यासाठी फर्स्ट टाइमच होतं, त्यामुळे जे सेटिंग्स होत्या वगैरे अपर्चर, मग ISO वगैरे ह्याच्यातलं काहीच मला नॉलेज नव्हतं. फोटो काढताना मी त्या दिवशी पहिल्यांदा कॅमेरा घेतला होता. सेटिंग वगैरे फक्त क्लासमध्ये ऐकून होतं की हे सेटिंगला, ह्या सिच्युएशनला ही सेटिंग करावी वगैरे, पण प्रत्यक्षात केली नव्हती. त्या दिवशी सरांना विचारून मग सर्व काही केलं की एक आजोबा सकाळी सकाळी ते गोणी वगैरे उचलून नेत आहेत. तिथे मला 2-3 फोटो चांगले वाटले काढलेले. या फोटोग्राफी रूटवरती एक फाउंटन आहे, मुलजी जेठा फाउंटन. नेमकं त्या दिवशी ते ओपन होतं आणि आम्ही सगळे आतमध्ये घुसलो. तिथे आम्हाला लॉंग एक्सपोजर फोटोग्राफी ट्राय करता आली. लो शटर, हाय शटर, पाणी कसं दिसतं ते बघता आलं. म्हणजे प्रत्येकाची कामं सुरू होती, पाणी घेऊन जाणं, कचरा काढणं वगैरे सगळ्यांची कामं सुरू होती आणि ते क्षण टिपणं मला फार आवडलं. फोटोग्राफीची आवड तर मुलापासूनच लागली मला. तो खूप छान स्ट्रीट फोटोग्राफी करतो, पण तुम्हाला दाखवत नाही. म्हटलं मला शिकवशील? नाही. ते खूप मला डोक्याला ताप होईल म्हणून मी नाही शिकवणार. मग सरांकडे आली मी. जेव्हा पर्सन्सचे फोटो काढायचो तेव्हा म्हणजे असं वाटायचं, अरे बापरे, ह्याचा फोटो काढतोय आपण, पण ह्याला राग वगैरे आला किंवा हा आला विचारायला काय आमचे का फोटो काढतात. तसाच एक प्रसंग झालाही. पोलीस बसले होते तिथे आणि एक आमचे टीम मेंबर त्यांचे फोटो काढत होते लांबून, पण ते नंतर पोलीस स्वतः म्हटलं, अरे जवळ येऊन फोटो काढा ना तुम्ही, असं लांबून कशाला फोटो काढताय, दिसला पाहिजे ना माणूस. फोटोग्राफी टूर शेड्यूल झाली होती शनिवारसाठी, पण ऑलरेडी एक प्री प्लॅन झाल्यामुळे तो शेड्यूल मला करता नाही आला आणि 4th सॅटर्डेला मला जमलं नाही. मला याची खूप इच्छा होती, म्हणजे बाहेर स्ट्रीट फोटोग्राफीला आवड खूप होती. कॅमेरा घेतलेला एवढा, बोललो फोटो काढायचे बाहेर जाऊन. तर कन्व्हिन्स पण केलेलं सरांना ऑफिसमध्ये की सर मला जायचं आहे,
पण सर बोलले की नाही मंथ एंड आहे आणि ऑफिस बँकमध्ये मंथ एंड म्हणजे चालत्या गाड्यांचे फोटो कसे कॅप्चर करता येतील हे मी पहिल्यांदाच शिकली. आणि फाउंटन जवळ जाताना ते पाण्याचे थेंब आणि तिथे खूप फुलं होती, त्यातला एक फुलांचा फोटो मी काढलेला, तो खूप छान होता. म्हणजे मला ते बघून असं वाटलं की नोटबुकवरती पहिलं पान असतं त्यावर फुलांचे फोटो असतात, तसा तो फोटो मला वाटला. स्ट्रीट फोटोग्राफी बरोबरच मुंबईचा इतिहास, आर्किटेक्चरल फोटोग्राफी असे बरेच पैलू त्या वॉकमधनं उलगडत जातात. तर मला रस्त्यावर चालत असताना एक स्टोरी अशी सापडली की जेव्हा ती लायब्ररी होती, आपण लायब्ररीच्या इथे पोर्ट्रेट्स आणि बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी गेलो, त्यावेळी मला एक कार दिसली, जी ब्रँड अँबॅसेडर कार आपण म्हणतो की पूर्वीच्या काळची होती. तर ती कार खूप जास्त डॅमेज म्हणता येईल की खूप तिला गंज लागला होता आणि डॅमेज होती. चालता चालता मी फक्त बघितलं आणि मला अचानक एक जुन्या काळचे पुढारी असतात तो फील आला. प्रत्येक ठिकाणी नजर जात होती ती शोधायला की इथे काय सापडतंय, अरे इथे काहीतरी असेल, अरे सावली दिसते म्हणजे काहीतरी लाईट अँड शॅडोचा फोटो काढू शकतो का, अरे हा पॅटर्न दिसतोय किंवा हे सिमेट्री दिसतंय. आठवणीतला तो आजोबांचा एक फोटो होता. त्यांचे मला 2 फोटो मिळाले. एक त्यांचा स्माइली फेस मिळाला आणि एक त्यांचा एक चिंतेतलाच फेस मिळाला. बेसिकली मला माझे फोटो काढलेले होते ते आवडले. म्हणजे कधी फोटोग्राफी केली नव्हती, पहिल्यांदाच एवढे केले आणि मी काढलेले फोटो मला आवडले, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आम्ही पुढं आलो थोडं, तर तेव्हा आम्ही AV मधून फोटो काढत होतो. तेव्हा ते स्लोमध्ये जेवढे ते स्पीडने हे होईल तेवढं कॅमेराच्या ह्याच्यामध्ये तेव्हा माझे 1-2 फोटो आले, तेव्हा कॉन्फिडन्स आला की बाबा की आपण फोटो येतात चांगले. त्यानंतर मग हळूहळू पुढं गेल्यावरती कबूतर हे होतं, तिथं मी तोच AVचा हे फॉर्मॅट तिथं यूज केला. बोलो बघू आपण A30च्या ह्याने फोटो काढला सहजमध्ये, अचानकमध्ये, आणि तो अचानकमध्ये तोच फोटोच चांगला आला. तोच जास्त मला फोटो आवडलेला. प्रत्येक फोटो कसा काढला जातो हे मला कळलं. फक्त हा फोटो काढलाय खूप छान आहे, पण फोटो मागची प्रोसेस काय केलं असेल त्यांनी तो फोटो काढताना हे मला त्या दिवशी कळलं. सिग्नल होता आणि तिकडे 2 जण एका स्कूटीवर बसले होते आणि ते दोघं जण बसले, तर दोघांच्या मध्ये सामान होतं, पण त्या दोघांनी पण हेल्मेट नव्हता घातलेला आणि हेल्मेट सामानाच्या वर होतं. तर मी तो फोटो काढला. मी त्या फोटोला एक स्लोगन बनवलंय, यात्रा में हेल्मेट पहनना है जरूरी वरना जिंदगी रहेगी अधूरी. मी फार कोणाशी बोलत नाही जास्त, पण मी त्या दिवशी खूप सगळ्यांशी बोलले आणि सगळ्यांशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं. एकंदर फोटो काढताना मला असं जाणवलं की मला मायक्रो फोटोग्राफी खूप आवडते आणि मी त्याचे जे फोटो काढलेत फुलांचे किंवा इन्सेक्टचे, ते मला खूप आवडलेत. पण ठरवलं होतं की जिथे कुठे जाईन, जो प्लॅन होता तिथे आपली DSLRची बॅग कॅरी करायची आणि थोडंसं फोटोग्राफीची प्रॅक्टिस करायची. जिथे जाणार होतो ती कॅम्प साईट, तिथून तर सनसेट आणि सनराईज या दोन्ही गोष्टी पुढे आणि मागे अशा छान दिसतात. मी आतापर्यंत ऍक्च्युली मोबाईलवर फोटो काढत होती, त्यामुळे खूप इझी वाटायचं की हा मोबाईलवर फोटो येतात. पण कॅमेरामध्ये कॅमेरा पकडून फोटो काढणं ते सुरुवातीला खूप कठीण जात होतं मला. मग नंतर हळूहळू सरांनी ज्या सेटिंग्स वगैरे सांगितल्या त्यामुळे मग ते जमायला लागलं. मला एक फोटो आवडला मी काढलेला, CSTच्या स्टेशनवर तिकीट घराच्या जवळ खांबाला ती वाघाची प्रतिकृती आहे. कधी तिच्याकडे आम्ही बघितलं पण नव्हतं, पण त्यावेळी मग ते मी फोटोमध्ये कॅप्चर केलं. आवडलेला पार्ट लायब्ररीच्या इथं फोटो सेशन केला. मजा आली तेव्हा. त्यातल्या त्यात काय झालं, बॅटरी संपायला आली लायब्ररीच्या इथे. मग आता चार्ज कुठे करावं, तर मग नंतर चर्चमध्ये गेलो.
तिथे पॉइंट सापडला, लावावर वॉचमन आला, चार्जिंग करू नका इथे. हां, मी काढलेले फोटो फाउंटेनच्या इथे एक छोटा डाळिंब होता त्याच्या काढला. मग फ्लॉवरच्या पोर्ट्रेट 2-3 आहेत ते आवडले. असं वाटायचं की हे नक्की असे फोटोज निघतात का, हे एडिट केलेले असतात की एडिटिंग करून ते ड्रॉपलेट्स केले जातात, असं पहिला मला वाटायचं. नंदीच्या तोंडातून पडणारे आहे, पाणी पडतंय ते, पण ते माझे ड्रॉपलेट्स बरोबर क्लिक झालेत आणि तो मला फोटो खूप छान आवडला माझा. तसंच ते फोटोग्राफीमध्ये पण एक कठीण जॉब आहे. इट इज नॉट अ इझी टास्क. आफ्टर टेकिंग 100 ऑफ शॉट्स अँड अ सिंगल पिक्चर पीपल अप्रिशिएट. जसं एक म्हातारा बसलेला एशियाटिक लायब्ररीला तो पेपर वाचत होता, तर ती बोलली की 75 वय त्याचं पण वाटतं आणि 75th रिपब्लिक डे आहे आणि तो पेपर वाचतोय, त्याच्यावरती पण तो 75चाच मोनोग्राम होता आणि ते सगळं होता. फोटोशूट करताना असं थोडं ऑकवर्ड वाटत होतं, कारण की पहिल्यांदा कॅमेरा घेऊन आउटडोर सेशन करत होतो म्हणजे मुंबईमध्ये. तर 2 जण वगैरे येऊन विचारायचे की म्हणजे कोण तुम्ही, कशासाठी फोटो काढतायत. तर मग सांगायचो की आम्ही स्ट्रीट फोटोग्राफीसाठी आलोय, म्हणजे आउटडोर सेशनसाठी आहे. जगभरातले स्ट्रीट फोटोग्राफर मुंबईत येतात, भारतात येतात आणि स्टोरीज शोधतात. त्यांच्या प्रोफाईलला बरेच फोटो आपण बघतो. खरं तर आपल्याकडे खूप स्टोरीज आहेत. मुंबईत, महाराष्ट्रात, गावखेड्यात भरपूर कॉन्टेंट आहे, भरपूर अनएक्सप्लोर स्टोरीज आहेत असं मला वाटतं. लायब्ररीच्या इथे माझा फोटोशूट झाला, मला फार आवडला. म्हणजे खूप सारे फोटो काढले आणि या सगळ्यांमध्ये माझे मिस्टर होते सोबत आणि सगळ्यात जास्त फोटो त्यांनी माझेच काढले जेव्हा मी कॅमेरा चेक केला. म्हणजे फोटोग्राफी सेशन आणि फोटोग्राफी टूर बाजूला राहिली, पण त्यामध्ये फोटो सगळे माझेच होते. मॅडमचे फोटो काढले नाही, मी सांग मॅडमचे फोटो मी भरपूर काढले आणि तिलाही म्हणजे एक हाऊस आहे की माझा फोटो कोणी चांगला काढावा. माझी इच्छा होती फक्त शॅडो काढायची, पण मी टॉप ऑफ द माइंड बोललो ही पण दिसायला पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे कुणाचा शॅडो आहे म्हणून. नाहीतर नंतर हीच ब्लेम करेल हा शॅडो कुणाचा आहे, कुठं गेलेला. बोललो भाई तुझंच आहे, तुझाच फोटो आहे बघ. सर आम्हाला पॅनिंग शिकवत होते, सिग्नल वरती उभे राहा. म्हणजे एकदम फास्ट मध्ये जाणाऱ्या गाड्यांना कसं कॅप्चर करायचं हे त्या दिवशी आम्हाला दाखवलं की तसा तो दिवस खूप छान गेला, कारण की मी पहिल्यांदा एवढा वैतागलो नाही कधी. आणि अर्थात जेवण चांगलं होतं. एक प्रश्न होता की एवढी मोठी रोटी का बनवतात ते. आणि मग आम्ही लंच वगैरे एकदम मस्त केलं, नॉनव्हेज केलं. तर मस्त आम्ही नॉनव्हेज व्हेजवाले एकदम तिथे कोपऱ्यात असते, आम्ही नॉनव्हेजची टीम इथे बसलो आणि जसे जशी डिश येत गेली, अरे बापरे हे एवढं मग कोण काढणार, कोण कट करते, कोण हे प्रश्न पडला. आणि नंतर परत अजून एक डिश आली तर म्हटलं अरे हे कोण खाणार आहे आता, असं पण झालं. पण मस्त टेस्ट खूप छान होती, मस्त एकदम पोट भरून जेवलो. आज पण आजारी पडलो. सकाळपासून जरा दाखवलं होतं की अरे सर त्रास होतो, मला ताप आलाय, काल गोळ्या खाल्लेल्या, आज आराम करायचा. बोलले ठीक आहे जा तू. तुम्हाला 2-3 फोटोमध्ये मी कॅप्चर केलं. वेन यू आर ट्राईंग टू एक्सप्लेन समथिंग, तो कोच शिकवतो. मला पण एक सेकंड हँड कॅमेरा घ्यायचा, मला काही जास्त माहित नाही. आमचे गुरुजी तिकडे बसून चणे खात आहेत, त्यांना जाऊन तुम्ही विचारा. सुरुवातीपासून जी एनर्जी होती ती ॲक्च्युली टिकली त्या एक्झिबिशन पर्यंत. आणि जिथे एक्झिबिशनला मी झोपलो तर कॉलेजमध्ये मला फोटोग्राफी शिकवलं होतं, पण मला ते काहीच समजलं नाही. मी फेल झाले आणि म्हणून मी सरांकडे आले. ते 4 लेक्चर्स नंतर आमचं तो एक बॉन्ड झाला तयार की हे टीम आमची फोटोग्राफीची आहे.
मी या क्लासला जॉईन करायच्या आधी आय वॉज ओनली वन फिलिंग की आय हॅव टू लर्न समथिंग अबाउट फोटोग्राफी विच मे हेल्प इन माय लिगल प्रॅक्टिस ऑल्सो. बट इथं आल्यानंतर तुमच्यासारखं व्यक्तिमत्व मी बघितलं नाही. कारण काय क्लास असो, प्रोफेशन आहे किंवा व्यवसाय आहे, तुम्ही ह्या व्यवसायाला आपुलकीपणा टच जास्त देता आणि दिलात. एकंदरीत अनुभव खूप छान होता. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता आमचं. हे चौथं सेशन खूप इंटरेस्टिंग असतं. इथे प्रत्येक जण आपल्या विचारांनी, आपल्या डोक्याने फोटो काढतो, वेगवेगळ्या फ्रेम शोधत असतो आणि अगदी शटर ॲपर्चर, ISO पासून बऱ्याच गोष्टी ते इथे एक्सप्लोर करतात आणि खूप धमाल दिवस असतो.